जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या दिव्यांग कल्याण समितीच्या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिव्यांगांच्या विविध प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या बैठकीमुळे अनेक दिव्यांगांपर्यंत प्रशासन पोहोचत नसल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला। एकता दिव्यांग विकास संस्थेचे अध्यक्ष सुनील सावंत यांनी तात्पुरत्या प्रमाणपत्र धारकांना कायमस्वरूपी दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची मागणी केली। त्यावर पालकमंत्री राणे यांनी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले। रोजगार, नोकरीतील आरक्षण, स्वयंरोजगार, सहाय्य आणि दिव्यांगांच्या प्रलंबित प्रश्नावरही चर्चा झाली। जिल्ह्यातील दिव्यांगांची अद्ययावत माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचं समोर आल्यानंतर राणे यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत दिरंगाई सहन केली जाणार नसल्याचा इशारा दिलाय। बैठकीनंतर दिव्यांग बांधवांनी विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं। दिव्यांगांच्या प्रश्नाबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेली ठाम भूमिका चर्चेचा विषय ठरली। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी शुभम गबस।